या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर बाळाच्या चिवऱ्या रंगाचा उघडून साज कुणीही देई, रंगाचा उघडुनिया पंख साज कुणीही केली, काळोखाच्या द्वारावरती काळोखाच्या द्वारावरती नक्षत्राच्या वेळी सहा ऋतूचे सहा सोहळे, सहा ऋतूचे सहा सोहळे येथे भान हलावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या ओठानी चुंबून घेईन हजार दाही माती, या ओठानी चुंबून घेईन हजार दाही माती, अनंत मरणी झेलून यावी, अनंत मरणी झेलून यावी, इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुनुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः. ध्यानावस्थितं तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तन्न विदुषुरासुरगणा. देवाय तस्मै भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल, भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल. भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल, भज मन रे कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल. थोड्या टाळ्या वाजवल्या तरी काही हरकत नाही. ताई भज मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे, भज मन रे
गोपाल भज मन रे तू गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे तू गोपाला भज मन रे तू गोपाल भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपाल भज मन रे गोपाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला नंदलाला गोपाला भज मन रे कृष्ण गोपाल भज मन रे गोपाला भज मन रे कृष्ण गोपाल भज मन रे गोपाला भज मन रे गोपाला भज मन रे प्रत्येक वस्तूचे होतात. दुधाचा भाव वेगळा, दह्याचा वेगळा, लोण्याचा वेगळा आणि तुपाचा भाव वेगळा. माणसाचे 3 भाग होतात, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. लहान असताना खूप आवडतो, तरुण झाल्यानंतर बदल होतो, म्हातारा झाल्यानंतर अजिबात आवडत नाही, शरीर आवडत नाही, अशी आपली अवस्था असते. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे तसे 8 भाग होतात. 8वा अवतार येतो, 8 भाग होतात त्याचे. बालकृष्ण त्या लीळा वेगळ्या, किशोर कृष्ण त्या लीळा वेगळ्या, गोपिकांचा कृष्ण त्या लीळा वेगळ्या, योद्धा कृष्ण वेगळा, बासरीवाला वेगळा, गोवर्धनधारी वेगळा, तर गीता सांगणारा वेगळा, असे वेगवेगळे भाग आहेत. आणि म्हणून भगवान कृष्णाला भक्तही तसेच लाभलेले आहेत, वेगवेगळ्या वयामध्ये त्यांना मानणारे. वटस्य पत्रस्य फुटे शयनम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. मी बालमुकुंदाचा भक्त आहे, बाकीचा कृष्ण मला माहिती नाही. तुमच्या घरामध्ये सुंदर फोटो असतात तरुणपणातले, ते तुम्हाला आवडतात, तेच म्हातारे झाले की मग तितके आवडत नाही. पण आदराचा भाग म्हणून आपण ते ठेवत असतो. कृष्णाचं जे रूप आहे वेगवेगळं रूप आहे, प्रत्येकाला भावलेलं वेगवेगळं आहे. मग मल्लांचा कृष्ण वेगळा आहे, गोपाळांचा कृष्ण वेगळा आहे, सुदामाचा कृष्ण वेगळा आहे, विदुराचा कृष्ण वेगळा आहे. अशा तऱ्हेने बाल मुकुंदाचा मी भक्त आहे असं म्हणणार आहे. चोरांचा एक कृष्ण आहे, व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगनानांच दुकूल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम कृष्णम नमामि. चोरामध्ये श्रेष्ठ असलेल्या कृष्णाला मी नमस्कार करतो असं याच्यात म्हटलेलं आहे. चोराच्या अग्रणी असलेला कृष्ण, त्याची चोरी कशी असेल? इतर लोकांना पैसा चोरता आला, वित्त चोरता आला, पण चित्त कोणाला चोरता नाही आलं, ते कृष्णाने चोरलं. म्हणून तो चित्त चोर आहे. बंशीधराचा एक वर्ग आहे, गोवर्धन धारण करणारा कृष्ण आहे, त्याचा एक चाहता वर्ग आहे. ते
त्या त्या लोकांनी कृष्णाची उपासना त्या त्या अंगाने केलेली आहे. वेगवेगळ्या गुणांची आपण पूजा बांधतो ना, अशा पद्धतीने कृष्णाची पूजा बांधलेली आहे. जीवनाची समर्थता म्हणजे कृष्ण, समग्रता म्हणजे कृष्ण. तुम्हीच द्यावे अवधान, त्यातची दिसतो कृष्ण. मनगट मंदू मेंदू आणि मन घ्यावे त्याचे. ओवी अतिशय सुंदर तुम्हाला सावधान करणारी आहे. व्यवधान, सावधान, प्रावधान प्रत्येक शब्दाला वेगळे अर्थ आहेत. अवधान, अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे. एक वटलेल्या इंद्रियांनी त्या ध्येयाकडे लक्ष देणे. आपले इंद्रिय नेहमी एक वटलेले नसतात. स्तुती तोंडाने करतो ती खरी नसते, कारण मनामध्ये फार विरोध असतो. त्या त्या वेळेला त्या त्या पद्धतीने आपण काम करत असतो. तरी भक्ती ऐशी सावेव, ती त्रिविधा भजता नाव. मन इंद्रिय देह स्वभाव, नियमे अर्पीजती. ज्ञानप्रबोधकारांची ही ओवी आहे. भक्तीला अवयव आहेत आणि खरं आहे इतर शास्त्रामध्ये बी अवयव आहेत. 9 प्रकार आहेत तिचे. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकाराने भक्ती केल्या जाते. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन भक्तीला प्राधान्य आहे. मानवभाव संप्रदायामध्ये स्मरण भक्तीला प्राधान्य आहे. तुलना करायची नाही. ती त्यांच्या पद्धतीने चांगली, ही आपल्या पद्धतीने चांगली आहे. भक्तीचे 9 प्रकार आहेत. कृष्णाला तुम्ही कुठं पकडायचा हा महत्वाचा भाग आहे. अर्जुनाचा सखा म्हणून तुम्हाला सख्यत्व प्राप्त करायचे असेल, सुदामाचा मित्र म्हणून तुम्हाला मैत्रभाव निर्माण करायचा असेल, उद्धवाचा उपासक म्हणून तुम्हाला तो स्वीकारा, वेगवेगळ्या अंगाने तो स्वीकारता येतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये कृष्णाला पाहत असताना 3 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं. अर्जुनाने चतुर्भुज बघितला, संजयाने चतुर्भुज पाहिला, अर्जुनाने विश्वरूप बघितलं आणि उद्धव देवाने कैवल्य परब्रह्म बघितलं. तुम्ही कुठल्या जागेवर उभे आहात, तुम्हाला तिथून कृष्ण बघायचा. आज आपल्याला चिंतन करायचंय कृष्णाचं. तरुणांचा कृष्ण म्हणून आपल्याला चिंतन करायचं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या तरुणाला हा विषय खूप महत्वाचा आहे. पण तो तरुण, सदैव तरुण असलेला कृष्ण आम्ही म्हातारा केला. आम्ही त्या कृष्णाचा विदूषक केला, जुना केला, शिळा केला. म्हणून आज खेळात कृष्ण नाही. अर्जुनाच्या झोपेमध्ये कृष्ण होता, सुदामाच्या खोपीमध्ये कृष्ण होता. हे कृष्णाचे विविध अशा प्रकारचे रूप आहेत. हा कृष्ण नंदबाबाच्या ओसरीत होता आणि बांबूच्या तुकड्याच्या बासरीमध्ये होता. गोपाळांच्या मनात कृष्ण होता. असा हा श्रीकृष्ण आपल्याला घ्यायचा आहे. घेण्याचं काम मन करत असतं आणि शरीरामधलं मन जे आहे ना, हे व्यापारी आहे. शेतकऱ्यापेक्षा व्यापाराचा त्याचा धंदा आहे. व्यापार म्हटलं की नफा तोटा आला, मन तसं स्वीकारत नाही. तुम्ही मार्केटला जाता, भांडे घेता, वस्तू घेता, तुम्ही चौकशी करता, याची लाईफ काय, याची किंमत काय, याचा उपयोग काय, हा सगळा विचार करून तुमच्या मनाला पटला तर तुम्ही घेता. माझ्या मनाला नाही पटलं, नाही घेतलं.
कोणाही मान डोळे व्यापाराचं काम नाही, डोळे फक्त मनाला दाखवतात ही वस्तू बघ, कान फक्त ऐकतात, पदार्थ हसला तर जीभ फक्त चाटत असते, त्याचा व्यापार करायचं काम मनाचं आहे. म्हणून भज मन रे कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल गोपाला गोपाल गोपाला गोपाल गोपाला 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 मन रे तू कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल, भज मन रे कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल. गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला, भज मन रे कृष्ण गोपाल, भज मन रे गोपाल, भज मन रे गोपाल, भज मन रे गोपाल. कृष्ण भगवान की जय. मिरेच्या उरामध्ये कृष्ण आहे आणि बासरीच्या सुरामध्ये कृष्ण आहे, गोपाळांच्या तनामध्ये कृष्ण आहे आणि ब्रजच्या वनामध्ये कृष्ण आहे. कृष्ण इतकं कोणी व्यापलेलंच नाही. श्रीरामाचा आपण विचार करतो ना, ते सत्याच्या रस्त्यानं चालणारे आहेत आणि कृष्ण ज्या रस्त्यानं चाललाय ना सत्यतेच्या मागे चाललेले, हा दोघातला फरक आहे. राम सत्याचा रस्ता सोडत नाही म्हणून ते मोठे आहेत त्या क्षेत्रामध्ये, पण सत्याला आपल्या ताब्यामध्ये घेऊन राबवणारा हा कृष्ण आहे. म्हणून कृष्ण असत्य बोलतो पण त्याचा परिणाम सत्य जर असेल, असत्य सुद्धा खोटं होत नाही. कृष्णाला केंद्रीभूत ठरून सगळं जग आणि देवता कृष्णाच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. तो चोर आहे, चोर आहे. ब्रह्मदेवही चोर आहे, पण ब्रह्मदेवाला ते वासर आणि गोप चोरण्यासाठी यावं लागलं जमिनीवर, चोरून नेले त्याने. कृष्णाला जावं लागलं नाही त्याच्या सत्य लोकामध्ये. घरीच बसून चोराला घरी बोलवलं, याला दृश्य दाखवलं की सत्य लोकातले जे आहेत ना ते इथे पण आहे, कृष्णाजवळच आहेत. तो भांबावला, हे खरं की ते खरं. पाण्यासाठी आला आणि त्या चोरांनी कबुली दिली की मी चुकलो. ब्रह्मदेवाचे शंकासुराने वेद चोरून नेले, त्यावेळेस विष्णूने मासुळीचं रूप धारण केलं. त्याला शोधण्यासाठी समुद्रामध्ये गेला, शंकासुराला पकडलं. कृष्ण चोराच्या मागे नाही गेला, तो जागी स्थिर आहे. अफार मोठा बदल भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये आहे. आपल्याला आज विचार करायचा की या तरुणपणामध्ये कृष्णाची काय गरज आहे. आपल्याला पहिलवानाला कृष्णाची गरज असते. एक मुस्लिम पहिलवान होता, गामा पहिलवान, अमृतसरचा होता. फेंगणा होता, कितीतरी क्विंटलचे दगड त्याने उचलायचे, वर न्यायचे, खाली आणायचे, पळायचा. आहार मजबूत होता त्याचा. भारतामध्ये एकही पैलवान त्याच्या सोबत खेळू शकत नव्हता. तो रशियामध्ये गेला, त्यापेक्षा 4 फूट मोठा असलेला पैलवान त्याने बघितला. कुस्तीला सुरुवात झाली.
काही सेकंद मध्ये त्याला पाठीवर टाकलं, चित केलं त्याला. गामा उठला, गामाचा जय जयकार झाला. तो पडलेला पैनवर इतका आश्चर्यचकित झाला, सुरुवातीला वाटायचं की याला मी तर चुटकीमध्ये याला मी खाली पाडणार, याला लोळवणार आहे. आणि अकस्मात त्याला कल्पनाच नाही की त्यांनी उचलून त्याला टाकलंही. त्याने विचारलं, मला सांग तुझा गुरु कोण आहे? गुरु कोण आहे तुझा? गामा म्हटला, सांगू तुला? सांग, खरं सांगू तुला? सांग. माझा गुरु गोपाल कृष्ण हा माझा गुरु आहे. तो आदर्श गामासमोर होता. कलाकाराचा आदि गुरु गोपाल कृष्ण. नृत्य, संगीत, बासरी या सगळ्या गोष्टी कृष्णापासून जन्माला आल्या. त्या अगोदर तुम्हाला दिसणार नाही कुठे. नाचतो कृष्ण. नाच नाच बा कसा गुणाचा तू सारंग पाणी, प्रभू रे तू सारंग पाणी. तुझा नाच पाहून आम्हाला सांगत गवळणी, तुझा नाच चांगला आम्हाला सांगत गवळणी. नाच नाच बा कसा गुणाचा तू चक्र पाणी, गुणाचा तू चक्र पाणी. तुझा नाच पाहून आम्हाला सांगत गवळणी, तुझा नाच पाहून आम्हाला सांगत गवळणी. नाच नाच बाकाचा गुणाचा तू चक्र पाणी, गुणाचा तू चक्र पाणी. तुझा नाच पाहुनी आम्हाला सांगत गवळणी, तुझा नाच पाहुनी आम्हाला. नाच 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 कृष्णा नाच नाच नाच. नाच नाच रे कसा गुणाचा तू चक्र पाणी, गुणाचा तू चक्र पाणी. तुझा नाच पाहुनी आम्हाला सांगत गवळणी, तुझा नाच पाहुनी आम्हाला सांगत गवळणी, तुझा नाच पाहुनी आम्हाला सांगत गवळणी. यशोदा माता कृष्णाला नाचायला लावते. नाचण्याचे काही प्रकार आहेत लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये वेगवेगळे भाव निर्माण करणारं नृत्य असतं. काम ऊर्जा निर्माण करणारं काही नृत्य असतं. तो अभिनय, ते अंग विक्षेप, ते वेगळं असतं. आणखी एक नाचन असतं तुमच्यामध्ये सात्विक भाव निर्माण करतं. जसं मिरेचं नाचन आहे, संत तुकोबाचं नाचन आहे. नाचणं वाईटच असतं असं नाही आहे. डीजे समोर आपण पाहतो त्या वाईट असेल एखाद्या वेळेस, पण शास्त्रीय नृत्य आपण ज्यावेळेस पाहतो ना, ते अभिनयातून बोलत असतात, डोळ्यातून बोलत असतात, गालातून बोलत असतात, आपल्या ओठातून बोलत असतात. हे नृत्य महत्वाचं आहे. आणि कृष्णाच्या जीवनामध्ये नृत्य आहे. आणि नृत्यासाठी स्टेज चांगलं आहे असं नाही आहे. तो कुठेही नाचतो. आपल्याला स्टेज व्यवस्थित पाहिजे. खाचखळी नको. तो कालियाच्या डोक्यावरही नाचतो. कालियाच्या डोक्यावर नाचत असताना तो आनंदामध्ये नाचतो. भगवान कृष्ण आनंद शोधत नाही, आनंद निर्माण करतात. हे आपल्याला जमलं पाहिजे. आनंद निर्माण करता आला पाहिजे. तुम्ही जिथं आहात तिथं जसे आहात तसे तुम्हाला आनंद निर्माण करता आला पाहिजे. तुम्हाला लोकांना हसवता आलं पाहिजे, आनंदित करता आलं पाहिजे. हे कृष्णाचं जीवन आहे. आजचा तरुण जर कोमजलेला असेल तर त्याला कृष्णाची गरज आहे. फार मोठी आवश्यकता आहे. सगळं आपल्याकडे असून जर आपल्या जीवनामध्ये उदासीनता आहे, आपण अप्रसन्न आहोत, पैशाच्या ढिगामध्ये स्वतःला आपण घुसून घेतलेला आहे, तरी आपण उदास आहोत. काय करायचं पैशाचं? लोक टपलेले आहेत. वैभव मोठा आहे, शेती भरपूर आहे, बंगला मोठा आहे, सगळं भरपूर आहे,
पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आपल्याला. आपलं पण नाही, आपल्याकडे आपुलकीनं पाहणारं कोणी नाही वाटतं ना. कार्यक्रम तुम्ही छान केला, छान झाला असं कोणी नाही म्हटलं. तेवढा खर्च करून कसं वाटतं की नाही? ज्याच्यामध्ये आनंद आहे ते आपुलकीनं कोणी पाहत नाही, आपुलकीनं कोणी स्पर्श करत नाही. एक शब्दही असा आपल्याला आवडेल असं कोणी बोलत नाही. पैसा आहे, सगळं आहे. वास्तुशांतीचा कार्यक्रम करा, बुंदीचा ढेग आहे, भाताचा ठेका आहे, कुत्र आलेला नाहीये. आनंद वाटायला पाहिजे, आपल्यालाच खायला मिळेल. नाही वाटत ना. माणूस हरपला आपल्या जीवनातला. एकाकी पडलो आपण. कृष्णाच्या जीवनामध्ये किती माणसं आहेत आणि कशी माणसं आहेत. आघासुर आला तर त्यातलं एक घोपगडी असं म्हणतोय, अरे मला जाऊन बघू द्या ते मध्ये, याने मला मारला तर मरू दे, पण कृष्णाला सांग तू मध्ये येऊ नकोस. रांगची रांग लागलेली आहे. माणसं जोडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथला कृष्ण उचलला आणि मावळे तयार केले. प्रतापराव गुर्जर असो, बाजीप्रभू देशपांडे असो, मदारी मेहतर असो, आग्र्याला शिवाजी महाराजांच्या अंथरुणावर झोपला आणि तो शालू पांघरून, माहित आहे त्याला की आपल्याला मारतील, आता मरायसाठी झोपलेला आहे. आपल्याकडे माणसं जगायला थांबत नाही. बघतोय ना आपण, आपलीच माणसं आपल्याकडे जगायला थांबत नाही. तरुण पण कसं वृक्ष झालेलं आहे, भयान झालेलं आहे. आनंदाच्या दिवसामध्ये आपण किती दुःखी आहोत. म्हणून तरुण पण कसा असायला पाहिजे. तुझ्या स्वरूपी सदा, तुझ्या स्वरूपी सदा, तुझ्या स्वरूपी सदा आनंद हो, तुझ्या स्वरूपी सदा अनुभवती संत मुनिगण, अनुभवती संत स्वतंत्र, तुझ्या स्वरूपी सदा तुझ्या स्वरूपी सदा तुझ्या स्वरूपी सदा. बंसरीधारी ऋषिकेशी बंस विहारी, गोकुळचा कुंज बिहारी, ऋषिकेशी बंस विहारी, गोकुळचा कुंज बिहारी. तुम्हाला सगळा विसर पडतो. असे एक सुखाची अवस्था, सुखाच्या पलीकडची अवस्था, तिचं नाव आनंद आहे. काल मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात, सुखाला भूक असते, आनंद तृप्त असतो. बुभुक्षितम किम न करोति पापम, तुम्ही पाप करताना भुकेलेले आहात म्हणून पाप करता. चप्पल ज्याने नेली ना, त्यांच्याकडे चप्पलच नाही म्हणून त्याने चप्पल नेली. चोरी करणारा, जागेमध्ये अतिक्रमण करणारा, उपाशी माणसं आहेत. ही सगळी उपाशी माणसं आहेत. महाभारतामध्ये एक श्लोक खूप गमतीचा आणि महत्वाचा श्लोक आहे. 18 ग्रंथाचे 18 पुराणाचा रस त्यांनी एकत्र काढला आणि तिने 2च वाक्य वापरलं. 18 पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम् परोपकार पुण्याये पापाये परपीडना.
सगळ्या ग्रंथांमध्ये एकच सार आहे आणि दोनच वाक्य सांगितलं. पुण्य कशाला म्हणतात? परोपकाराला. ज्याच्या सुखामध्ये भर टाकली त्याचं नाव आहे पुण्य. आणि पाप म्हटलंय पर पिढेला, त्याच्या पिढीमध्ये आणखी भर टाकली हे पाप आहे. दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. खाली शिल्लक काय राहिलं? आनंदाकडे कोण जातं? कोणीच जात नाही. सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कशाचा वाटतो? विषयाचा आनंद वाटतो. त्यासाठी भांडण, त्यासाठी युद्ध. राम रावणाचं युद्ध, कुठला युद्ध? विषयासाठी झालेलं आहे. विषयाची वासना विषयाची वासना मोहमाया ममता विषयाची वासना मोहमाया ब्रह्मानंदी टाळीला गली, ब्रह्मानंदी टाळीला गली. आता उरला एक तुझ्या स्वरूपी सदा, तुझ्या स्वरूपी सदा, तुझ्या स्वरूपी सदा. अनुभवती संत स्वच्छंद, अनुभवती संत स्वच्छंद. तुझ्या स्वरूपी सदा, तुझ्या स्वरूपी सदा, तुझ्या स्वरूपी सदा. कीर्तनकार प्रवचनकार सांगतात, गोकुळच्या सुखांत नाही पार देखा. बालकृष्ण नंदा घरे आनंद खरंच आनंद होता का त्या ठिकाणी? कृष्णाचा जन्म झाल्यापासून संकट सुरू आहेत. सारखं तुम्हाला टेन्शन असेल तर आनंद असेल का? गोकुळमध्ये टेन्शन आहे. पूतना येते, एक एका मुलाला मारते, बाळाला मारते. आनंद आहे का हो त्या ठिकाणी? तृणावर्त येतो, कृष्णाला वर उडून देतो. महाबळ भट येतो, कृष्णाला मारण्यासाठी येतो. अघासूर, बकासूर, कागासूर. आनंद आहे का हो तिथे? गाव कसं गोकुळासारखं? नका गोकुळासारखं करू. गोकुळ म्हणजे संकटग्रस्त असलेलं गाव आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेले गाव आनंदात आहेत काय? नाही, आनंदात नाहीत, धास्तीमध्ये आहेत. गोकुळे असंच होत. पण तरी आनंद होता. आनंद का होता? सामर्थ्य होत. संकट परतवण्यासाठी सामर्थ्य होत. ते गोपाळ कृष्णामध्ये ते सामर्थ्य होत. प्रत्येकाला भरोसा होता. डोंगर गावांनी उचलायला पाहिजे अशी ताकद होती. कृष्णाच्या नखामध्ये सामर्थ्य होतं. आहे नखात माझ्या सामर्थ्य नांगराचे. अरे कृष्णाचं नखही मूल्यवान होतं. नखही मूल्यवान होतं. रुक्मिणी झोपताना असं झोपते म्हणे, छातीवर हात ठेवून झोपते. तू छातीवर हात का ठेवतेस? कमवलेला कृष्ण निघून जाऊ नये माझ्या हृदयात आहे म्हणून मी छातीवर हात ठेवलेला. मी त्याला जपते. कमी पडायला लागले, आपल्यामध्ये सामर्थ्य कमी पडायला लागले. पैसा भरपूर आहे, काही नव्हतं पहिले, आनंद होता, समाधानी होता. दुष्काळामध्ये बरबडे खाल्ले, सुकडी खाल्ली आपण. आताच्या माणसापेक्षा आपण खुश होतो. आता सगळे पदार्थ उपलब्ध आहेत. पदार्थाचा आणि आनंदाचा काही संबंध नाही. तो तुमच्या डोळ्यातून प्रकट झाला पाहिजे. फोटो काढत असताना फोटोग्राफर तुम्हाला विचारतो, प्लीज स्माईल म्हणतो, हसा म्हणतो. इथं तुमचा पराभव आहे.
वरमाय वरबाप नवरदेव, कुठं जाऊ नका लढायला, इथंच पराभव आहे तुमचा, कारण तुमचा चेहरा हसण्यासारखा नाही असं तो सांगतोय, टेन्शन मध्ये आहे. परत म्हणतो प्लीज हसा, थोडासा बटन दाबेपर्यंत कळ मारा, खोटं का हसत नाही, हसा. नाही रे हसत नाही तू. तुझ्या नातवांना काय दाखवायचं तुला सांग ना. तुझा फोटो बघितला की तो हसला पाहिजे का नाही. खी 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 नको, असं नको हसू, दात काढू नको नको. अरुण बोलला विचारलं, रामाचा पात्र करणारा रामायणातला पत्रकाराने विचारलं की तुम्ही इतके गोड कसे हसता हो, दात दाखवत नाही, खिखी करत नाही, काही करत नाही, एवढे गोड कसे असता तुम्ही. त्याने उत्तर दिलं, 2 वर्ष प्रॅक्टिस केली मी आरशासमोर. हसायला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. शरीराच्या प्रत्येक इंद्रियाला सांगावं लागतं, उपदेश करावा लागतो. पापाची वासना नको दाऊ, डोळा त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचं श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. हे प्रदूषण माझ्याकडे येऊ देऊ नको असतो. मी आंधळा असलो तरी चालेल, मला सूरदास कर. बंद डोळ्याने त्यांनी कृष्ण बघितलेले, मला सूरदास कर. चुकीचं वाक्य नको माझ्या तोंडातून. अरे द्रौपदी एकच वाक्य बोलली, आंधळ्याची मुलं आंधळी असतात, चुकलं तिचं, मी सांगतो तिचं चुकलं. असू दे कृष्णाची बहीण, चेष्टा करावी दुर्योधनाची, सासऱ्याचं ते व्यंग काढावं तिने. नंतर दुर्योधनही चुकला, सुईच्या टोकावर मी बसेल इतकी माती देणार नाही, चुकलंही त्याचं. सुरुवातीनं केलेली आहे. अनुद्वेगकरम वाक्यम, उद्वेग निर्माण करणारं वाक्य नको आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न असत्यम अप्रियम ब्रूयात. ज्ञानेश्वरीत गोड उभी आहे. साचा आणि मवाळ, मितुल आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताची गोडी तुमच्या शब्दांना असावी. शब्द बनवावे, शब्दामध्ये सामर्थ्य आहे, शब्दाला चव आहे, तिखट आहेत, गोड आहेत, चावट आहेत, शब्द काटेरी आहे, सगळे शब्द आहेत. भगवान श्री चक्रधर स्वामींनी शब्दाचं वर्णन केलं, शब्दी सामर्थ्य अति. शब्दामध्ये सामर्थ्य असतं, तसंही असतं, असंही असतं. सगळ्यात मोठी संपत्ती काय तुकोबांना विचारलं तुमच्याकडे. आम्हा घरी धन शब्दांचे रत्ने, शब्दांचे अस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन का. आम्ही शब्द वाटू, ते शब्द जगवता येत आम्हाला. शब्द शस्त्र आहेत. एखादं वाक्य इतकं लागताना माणूस मरतो. मेलो असतो तर चालला असतो म्हणतो, पण हे कसं मला ऐकायला मिळालं. शब्दातलं सामर्थ्य आहे. आम्ही विचारच करत नाही, सामर्थ्य कुठे कुठे लपले आम्ही विचारच करत नाही. तुमच्या नजरेमध्ये सामर्थ्य आहे, तुमच्या स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे, सगळीकडे विखुरलेलं आहे ते सामर्थ्य. चेष्टा करतात लोक, पेलत नाही तर वेगळे अर्थ काढतात. रेडा बोलला का प्रश्न विचारतात. एक हुशार माणूस म्हणतो की नाही, रेडे नावाचा एक आडनावाचा माणूस होता, त्याला शिकवलं. कशाला पळवाट काढता रे, तुमचं कावळा बोलतोय ना आता, मम्मी डाकर कावळा बोलतो, साताऱ्याचा कोंबडा बोलतो. तुमचं सातारा एवढं भाग्यवान आहे. रेडा पैठणला बोलला आणि तुमचं कोंबडा बोलतो काका काका. जे पेलत नाही त्याचे अर्थ करू नका, नमस्कार करा. जे कळत नाही ना त्या ठिकाणी तुम्ही नमस्कार. कृष्ण समजून घेणं फार अवघड आहे आणि सोपं आहे. अहंकार बाजूला गेला की तो कळतो, तो खूप सोपा आहे. शब्दातलं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. प्रत्येक श्लोक एक तेजस्वी श्लोक आहे, अमृताचा कुंभ श्लोक आहे. किती आहे जवळ तुमच्या? किती लोकांना गीता येते?
हात वर करा म्हणत नाही, मला माहिती अगोदरच येत नाही. आकार काय तिचा, खिशात बसेल एवढा. किंमत काय तिची, 1 रुपया, 5 रुपये फक्त. हजारो रुपयाची वस्तू खरेदी असताना तुम्ही विचार नाही करत. पण हे सगळं धन गीतेमध्ये आहे. गीतेत हे सगळं धन आहे. 5,000 वर्षापूर्वीचं वय गीतेचं, आणखी ती जिवंत आहे, जिवंत आहे. हे सगळं खरं आहे. गीता प्रकाशनं खूप झाली, वेगवेगळे संस्करण तयार झाले, अनेक भाषेमध्ये तयार झाली. पण तुकडोजींना प्रश्न निर्माण झाला. ते म्हटले, रुचली का कुणाला गीता, रुचली का कुणाला गीता, रुचली का कुणाला गीता, रुचली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता. बोल हरी रे, बोल हरी रे, बोल हरी रे, बोल हरी. कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता. किती कळली किती वळली जगती, किती कळली किती वळली जगती, किती कळली किती वळली जगती. सांग सांग भगवंता रे, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता, कळली का कुणाला गीता. गीता कळली असती तर आपला अर्जुन झाला असता. बिना गीतेचा आपला अर्जुन म्हणजे पेचातला, अडचणीतला, भांबवलेल्या अवस्थेत युद्धभूमीवर रडणारा अर्जुन आहे. जेव्हा अर्जुनाला कळलं ना, नष्टो मोहस्मृती लब्धा, अर्जुन बदलला. यानंतर बोललाच नाही. करिष्ये वचनम तव, आता मला कळलं गीतेचा अर्थ, आता तुझ्या वचनाचं पालन करतो. आपल्याला कोणाचं हसणं कळत नाही, कोणाचं रडणं कळत नाही. गावातल्या लोकांनी ठरवलं की यावर्षी पंढरपूरला जायचं, सगळ्या म्हाताऱ्या न्यायच्या. यांचं पुढे जाणं होत नाही आणि यांचं वय झालेलं आहे. आता पुण्यांना कधी पंढरपूर होणार आहे. एका तरुण बाईने सासूला कसं फसवलं कोणास ठाऊक. घरचं काम महत्वाचं तुमच्यासाठी, हे आणायचं ते आणायचं. सासूर आली घरीच. पुढे गेल्या अर्ध्या रस्त्यामध्ये गाडीचा अपघात झाला. कोणाचं डोकं फुटलं, कोणाचं काही झालं, रक्त बंबाल झाले. सासवा सगळ्या रडायला लागल्या. ही पण रडायला लागली. सासवांच्या रडण्याचा अर्थ कळला त्यांना, लागलेला आहे. ही कशाला रडायला लागली, हिला काहीच लागलं नाही, थोडस लागलं, ही रडायला लागली. एका बाईला कळच नाही की हिचं रडण्याचं काही कारण नाही. बाई तू का